गोंडेगाव येथील नवसाला पावणारी व जागृत देवस्थान आई येडूआई जगदंबा माता मंदिर जीर्णोद्धार शुभारंभ गोदावरी धाम सराला बीटाचे महंत हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य रामगिरीजी महाराज आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कोपरगाव आश्रमाचे मठाधिपती गुरुवर्य महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला। गोंडेगाव येथून एक अत्यंत महत्त्वाची आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। गोंडेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान नवसाला पावणारी आणि जागृत देवस्थान असलेल्या आई येडूआई जगदंबा माता मंदिराच्या जीर्णोद्धाराचा भव्य शुभारंभ नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला आहे। या मंगलमय सोहळ्याला महाराष्ट्रातील 2 महान संतपीठांच्या प्रमुखांची विशेष उपस्थिती लाभली होती। होय, गोंडेगाव येथील आई येडूआई देवीच्या मंदिराचा कायापालट आता होणार असून या जीर्णोद्धार सोहळ्याचा शुभारंभ संत महंतांच्या पावन उपस्थितीत करण्यात आला। गोदावरी धाम सराला बीटाचे महंत हिंदू धर्मरक्षक गुरुवर्य रामगिरीजी महाराज आणि राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कोपरगाव आश्रमाचे मठाधिपती गुरुवर्य महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते या जीर्णोद्धार कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला। यावेळी मंदिराच्या परिसरात अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। दोन्ही महंतांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून आणि भूमिपूजन करून मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी आई येडूआई माता की जय असा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। या जीर्णोद्धार सोहळ्यासाठी गोंडेगाव आणि परिसरातील हजारो आबालवृद्धांनी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। संतांच्या आशीर्वादाने सुरू झालेले हे कार्य आता लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्वास देवस्थान समिती आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। आणि बऱ्याच दिवसाचं चालू होतं की मंदिराचं नूतनीकरण व्हावं, जीर्णोद्धार व्हावा, गावकरी आमच्याकडे येऊनही गेलेत आणि या ठिकाणी स्वयंभू ही माता मानली जाते। त्यामुळं जसं आम्ही सांगितलं की पूर्वीपासून स्वयंभू ही त्या ठिकाणी मान्यता आहे आणि आता मंदिर तर आपलं बाकीचं काम तर करायचं आहे। त्या ठिकाणी काही मतमतांतर होती की मंदिर करून दुसरं करावं का किंवा आहे याला आपल्याला काय करता येईल। आता हे आपल्या पूर्वजांनी पुरातन काळामध्ये स्थापना केली असल्यामुळं आणि मूर्ती कोणत्या प्रकारचे खंडितही नाहीये, त्यामुळं आहे ते आपण तसं ठेवून त्याला काय करता येईल सुशोभीकरण, जसं उकरगाव रेणुका मातेचं मंदिर त्यांनी केलं, फार सुंदर काम केलं आणि आहे ते मंदिर तसं घेऊनही करतात तसं त्या ठिकाणी करता येऊ शकतं। म्हणजे मग कोणाचा संख्येचा काही विषय राहणार नाही आणि मग तो निर्णय आपण ग्रामस्थांनी घेतला आणि भव्य असा सभामंडळ या ठिकाणी त्याचं प्लॅन वगैरे तयार झालाय। या ठिकाणी आर्किटेक्ट आलेले आहेत, आर्किटेक्ट इंजिनियर असतील, कोणी कारागीर असतील, सर्वांनाच त्या ठिकाणी सांगेल की लवकरात लवकर चांगल्या पद्धतीचं काम आपण करून द्यावं। आणि या ठिकाणी सुधाकर नाना उपस्थित आहे। सुधाकर नाना ठोंबरेंनी या मंदिराकरता लागणारी खडी, संपूर्ण खडी नानांनी या ठिकाणी करून घेतली आहे। नानांना धन्यवाद।